काहीच आपल्या करते थोडं पवायला वर पुन्हा दुपारच्याला किंवा सोन्या ढोकळा पवायला पुढे गाडी चालू मित्रांनो. इथून आता लेफ्ट साईडला वळायचं नाही थोडं पवायला हा ना आईला. तर राम राम मित्रांनो, मराठी ब्लॉगवरचे 305 जर्नी घ्यायचे. आज आपला 119 दिवस. काहीच मी काय संध्याकाळी ब्लॉग शूट करत नाही, कारण तुम्हाला बघून जी टॉर्च वगैरे सुरू केला तुम्हाला असं वाटत असेल मी संध्याकाळी ब्लॉग सुरू केला आहे. तर काही संध्याकाळी नाही आहे वाटत तर काहीच आता वाजले दुपारचे जवळपास 1 आणि मी टॉर्च काय चालू केला माहिती का, चूज आपली आपली दरवाजा लावून घेतला होता त्याच्यावर मी टॉर्च केला आहे. आता जस्ट नाही पाणी घातलं तर मग फुल म्हणजे फुल पाणी खायला फुल मी मस्त गेली. ते ब्लॉग मी शूट नाही केला, सगळं बोललं आहे. तरी तुला आपल्या गावाकडे जायचं विषय काय माहिती आहे का, ईद आपलं एका जणाकडे नाही का मागच्या वेळेस मी कामाला होत्या वेळेस 1,500-2,000 रुपये आडा केले होते, पैसे द्याय त्याच्यामुळे माझं गावाकडे यायचं लांबट चाललं आहे. तर मी गावाकडे येणार होतो म्हणून जवळपास नाही का दोन दिवसापूर्वी जाणार होतो. तू बाहेर जाऊ म्हणलो आहे मी तुला, तू बाहेर जाऊ नको म्हणलो, बाहेर जाऊ नको म्हणलं, चिव ठेव ना बाहेर जाऊ नको, काही बाहेर म्हटलं तरी बाहेर जायचं म्हणतोय. ते पोरं खेळत नाही बघतोय देऊ, त्याच्यामुळे त्याला बाहेर जाऊ वाटतं. कुठे झालं नाही मित्रांनो, आपण लवकर गावाकडे जाऊ. तर कसं माहिती का, सध्या थोडं काम अडकलं म्हणून आता काय जाता आहे ना, लवकर ते काम आजच्या आज मी आठवून घेतो. तू पैसे द्या कोण गोष्टी ना काहीच करेल नाही. आता मग तेवढं लई मोठा बिग प्रॉब्लेम आला. तुला घरात ही म्हणलं आहे मी, घरात झोप येईल झोप ना, काहीच बघा झोपतच नाही. दुपारच्या झोपतच नाही, मला झोप लागते त्याला झोप लागत. मित्रांनो चला तू असते कंटेंट सापडला तर काहीच आपल्या करते थोडं पवायला वर पुन्हा दुपारच्याला किंवा सोन्या ढोकळा पवायला पुढे गाडी चालू मित्रांनो. इथून आता लेफ्ट साईडला वळायचं नाही थोडं पवायला सोन्या हा ना आईला. तर काही फायनली पण आलेलं आता मस्त आपण 3 मस्त चोपडं करायला ज्या मस्त आराम करतो बाहेर मला काम मिळत बाहेर काम करतो तोपर्यंत चोपड्यात आराम करतो. मनाचं कामामध्ये कोर चालू होतं त्यांनी पण आपल्याला माझी झोपायचं ना, झोपायचं नाही म्हणतो रे, तो बाहेर जायचं म्हणतो खेळायला, एवढं झोप बाहेर खेळायचं. तर काहीच आता संध्याकाळला बाहेर मस्त पब्लिक खेळू राहिली. तन्मय प्लस दादे, आज हवा पण भरपूर आहे. राहुल फोनला बोलतोय. तर काहीच आता संध्याकाळचे 11 मस्त असं वावर सुटलेलं आहे हे बघू शकता. पण मी झोपलेलो कुठं बाहेर. तर मित्रांनो काय झालं माहिती का, जेव्हापासून मी कारखान्यात आलो आहे तेव्हापासून नाही का जवळपास माझ्या नाही का 4 ते 5 दिवस ही खाड्याचे झालेच असणार आहेत. आलो त्यावेळी दोन दिवस जरी खाड्याची म्हणजे 2 दिवस ब्लॉक नाही काढला, त्याच्यानंतर आत्ता म्हणजे 2-3 दिवस ब्लॉक नाही काढला, म्हणजे जवळपास मिळून 5 दिवस मित्रांनो हे झाले. नेमकी मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, कारखाना आलं का कंटेंट बनत नाही असा विषय आहे. तर आता बऱ्याच वाटत असेल मी कवर कशा काढतो, मी पण कवर काढण्याचं कारण एवढंच कारण कवरचं आहे ना हे साईज मोठी त्याच्यामुळे ना ते उजेड डायरेक्ट कवर पडतो, मग ते कॅमेरा बरोबर असत नाही. तर मित्रांनो आज मला जायचं गावाकडं, पण विषय झाला माहिती आहे का, एक जण पैसे द्याय नाही त्याच्यामुळे ना गावाकडं जाता आहे ना मला. कसं माहिती आहे का, मी गावाकडं जर गेलो ना नुसतं फोनवर त्याला पैसे मागून जमणार नाही, कारण की इथं असून त्यांनी पैसे नाही दिले तर मग गावाकडे जाऊन फोन लावणं काय माझे काही ते पैसे देणार नाही. त्यापेक्षा म्हणलं आणखीन आज त्याला म्हणलं होईन पण आज त्याला पण काही नाही झालं. मित्रांनो मला असं पसतं नेमकी मला नेमकी का नाही, नेमकी मी ह्या लाईफमध्ये करतोय काय तिथेच का नाही. पण जाऊ दे मित्रांनो, थोडं हे थोडं म्हणजे डाऊनफॉल आहे तर थोडा हे पण होईल. जाऊन ते रिकवर करतो मी. पर्सनल प्रॉब्लेम आहे ते शेअर करीत बसण्यापेक्षा मी माझं सॉल्व करतो. तर मित्रांनो ऐकतो माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये तसं बी एक म्हणजे
कसं छोटासा पॉईंट आहे ते, म्हणजे छोटासाच कंटेंट आहे मित्रांनो. द्या हे थोडं साईड करा. थोडे दिवस त्याच्यानंतर सगळं सुरळीत करावं लागेल मित्रांनो. सध्या नेमकी मला हेच कारण दिवसभर झोपतो, नुसता मोबाईल पाहतोय, हे करतो ते करतोय, काही काम नाही, काही नाही. सकाळी उठतो, जेवण करतो, झोपतो, डबल संध्याकाळी उठतो, डबल 5-6 वाजता उठतो, डबल तेच पहिले सुरू करतो. मलाच नेमकी का नाही, नेमकी मी करतोय काय. मोबाईलची चार्जिंग लावू सरत मोबाईल शांत आहे, म्हणजे मोबाईल बंद आहे. चार्जिंग निघाला का त्याची चार्जिंग संपू पण चालू आहे. आठवडे संध्याकाळी 11 आतापर्यंत मी मोबाईल बघत होतो. मोबाईलचं एवढं भयानक ॲडिक्शन लागलं की नाही. जाऊन मित्रांनो, माझा पर्सनल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायला. तर मित्रांनो, माझ्या तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. लंडू लाਉਂਦੇ ਮੇਰੇ ਤੇ ਬਲੇ ਮੱਜਕਲ ਉਹ ਪਿੱਛੇ ਪਿੱਛੇ ਤੁਰਦੀ ਆ ਫੇ ਮੱਜ